आपण आता आणखीन एक खूप महत्त्वाचं असं एक्झाम्पल इथं बघणार आहोत सर. इकडे लक्ष द्या. इथं डेल्टा ह्याला म्हणतात सर, डेल्टा किंवा डी म्हणतात. त्रिकोण काढला जातो त्याला डेल्टा म्हणतात किंवा त्याला डी म्हणतात. आणि हे डी कसं काढायचं आहे तर डी मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज डी. डी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. जर डेल्टाची किंमत 0 आली, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 आली, तर जे रूट्स येतात ते रियल आणि इक्वल असतात, वास्तव आणि समान असतात. जर डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी आली म्हणजे प्लस, डेल्टाची किंमत 0 पेक्षा, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल, तर त्याचे जे रूट्स आहेत, त्याच्या जे व्हॅल्यूज आहेत एक्सच्या, त्या रियल आणि इनइक्वल, रियल अँड अनइक्वल वास्तव संख्या असतात आणि असमान असतात. आणि डेल्टा इज लेस दॅन 0 असेल म्हणजे डेल्टाची किंमत मायनस आली तर रूट्स आर नॉट इक्वल. रूट्स म्हणजेच एक्सच्या किमती त्या रियल नसतात, वास्तव नसतात. बघूया सर, आपण इथं काही एक्झाम्पल बघणार आहोत. 1 2 3 एक्झाम्पल्स आपण यातली बघणार आहोत आणि ह्याचं नेचर आपण ठरवणार आहोत. लक्षात घ्या. बघूया. लेट अस स्टार्ट हिअर. इथे पेज नंबर 45 पुस्तकामध्ये पेज नंबर 45 वर सॉल्व्ड एक्झाम्पल 1 आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल 1 आहे. ते असं आहे की 2x² मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. आणि ह्याचा आपल्याला डेल्टा काढायचा आहे, म्हणजे डी काढायचा आहे. डेल्टा म्हणजेच असं त्रिकोण किंवा डी त्याला म्हटलं तरी चालतंय. म्हणजे इथं आपण काय करायला लागेल सांगा. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a, find the value of b, find the value of c, right? आणि मग आपल्याला डेल्टा काढायचा आहे सर. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टालाच डी पण म्हणतात सर, डेल्टालाच डी सुद्धा म्हणतात. मग या ठिकाणी बी ची व्हॅल्यू इथं घाला, -4a आणि सी ची व्हॅल्यू घाला. बघा डी किती येते. मग इथं बघा सर, ए ची व्हॅल्यू किती आहे 2, बी ची व्हॅल्यू 5 नाही, बी ची व्हॅल्यू -5, सी ची व्हॅल्यू 7, बी ची व्हॅल्यू -5, ए ची व्हॅल्यू 2, सी ची व्हॅल्यू 7. किती आलं बघा सर. मायनसचा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर 25 मायनस 4 2 जा 8, 8 7 जा 56, 56 मायनस 56 प्लस 25. बघा सर, -56 प्लस 25. साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 6 minus 5 is 1, 5 minus 2 is 3. चिन्ह मोठ्याचं द्या, मायनस. therefore answer is -31. D is equal to -31. here answer. मग मायनस आहे म्हणजे 0 पेक्षा कमी आहे. therefore delta is less than 0. therefore delta is less than 0. therefore roots कसे आहेत, not real. roots are not real. roots are not real. मुळं ही वास्तव संख्या नाहीत. मुळं म्हणजे जे एक्सचे व्हॅल्यू येणार आहेत, एक्सच्या ज्या व्हॅल्यू येणार आहेत त्या वास्तव संख्या नाहीत. बरोबर सर. एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजेच त्याला मुळं म्हणतात. मुळे ही वास्तव नाहीत. मुळे ही वास्तव संख्या नाहीत. मुळे ही वास्तव संख्या नाहीत. अशा प्रकारे लक्षात घ्या. आपल्याला हे उत्तर लिहावं लागेल. बरोबर आहे का बघा सर, आपल्याला समजतंय का. आता आपण या ठिकाणी आणखीन एक बघूया सर. इथे दुसरं एक्झाम्पल आहे. x² मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे लिहित असताना x² मायनस 4x इथे घेतोय पेज 2.5 मधलं तिसरं. बघा सर 2.5 इथे 2.5 मधलं तिसरं एक्झाम्पल काय आहे बघा सर. हे 2.5 मधलं तिसऱ्यातलं पहिलं. x² मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. आणि हे घेत असताना लक्षात घ्या इथं x² चा कोइफिशियंट 1 आहे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू. a इज इक्वल टू लिहा
बी इज इक्वल टू लिहिली का व्हॅल्यू, सी इज इक्वल टू व्हॅल्यू लिहिली का बघा, डेल्टा काढला का, बी स्क्वेअर -4ac, देअरफॉर बी ची व्हॅल्यू घाला, -4a आणि सी ची व्हॅल्यू घाला. किती आला आन्सर बघा सर, आन्सर 0 यायला पाहिजे. बघा बरं करून काय काय आलं का उत्तर. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4, c इज इक्वल टू 4, b -4, a ची किंमत 1, c ची किंमत 4, मायनस ची व्हॅल्यू प्लस 4 चा स्क्वेअर 16, -4 4 जा 16, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टाची व्हॅल्यू 0 आली सर, डेल्टालाच आपण डी म्हणतो बघा सर, डेल्टालाच आपण काय म्हणतो, डी पण म्हणतो, डी इज इक्वल टू 0. मग डेल्टा जर 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स कसे आहेत बघा सर, रूट्स आर रियल अँड इक्वल, रूट्स आर रियल अँड इक्वल, रूट्स आर रियल अँड इक्वल. मुळं कशी आहेत सांगा सर, मुळं ही वास्तव आणि समान आहेत. मुळं कशी आहेत बघा सर, मुळे ही वास्तव आणि समान आहेत. मुळे ही रियल म्हणजे वास्तव आणि समान आहेत. मुळं ही वास्तव आणि समान आहेत. बघा सर. तिसरं आणखीन एक एक्झाम्पल आपण बघता येईल सर इथे. राईट, कुठलं एक्झाम्पल बघा सर, हे रूटचं एक्झाम्पल आहे. हा, प्रॉब्लेम सेट 2 मधलं 6व्यातलं दुसरं, प्रॉब्लेम सेट 2 मधलं 6व्यातलं दुसरं. हे एक्झाम्पल आपण लिहून घेऊया बघा. √3x², राईट, प्लस √2x -2√3 इज इक्वल टू 0. पहा दिसतंय का. देअरफॉर इथे लक्षात घ्या काय होईल, ax² व्हॅल्यूज काढायच्या आहेत, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए बी सीच्या व्हॅल्यू काढूया सर. पहा ए बी सीच्या व्हॅल्यू काढूया आपण. कशा येतील, a इज इक्वल टू, इथे बघा a इज इक्वल टू, इथं लिहितो मी, a इज इक्वल टू, b इज इक्वल टू, c ची व्हॅल्यू घ्या, c इज इक्वल टू, आणि सर इथे आपण लिहित असताना डेल्टा काढूया. बघा डेल्टा इज इक्वल टू b² -4ac, b ची व्हॅल्यू घाला, -4 इथं a ची व्हॅल्यू घाला, c ची व्हॅल्यू घाला. किती येईल बघा सर, a इज इक्वल टू √3, b इज इक्वल टू √2, c इज इक्वल टू -2√3. बघा सर बरोबर आहे का. या व्हॅल्यूज घाला. b ची व्हॅल्यू √2, a ची व्हॅल्यू √3, c ची व्हॅल्यू -2√3. बघा बरं आता कसं करणार, इज इक्वल टू स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, कारण स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे अपोजिट फंक्शन आहेत, विरुद्ध आहेत क्रिया. ह्या वर्गमूळ आणि वर्ग ह्या विरुद्ध क्रिया आहेत, त्या कॅन्सल होतील, तेव्हा शिल्लक राहील 2 मायनस. इथं कसं होईल बघा सर, मायनस इंटू मायनस, हे बघा मायनस इंटू मायनस प्लस 4 2 जा 8, 4 2 जा 8 आणि √3 इंटू √3, √3 इंटू √3 इज 3. बघा लक्षात आहे का सर, √3 इंटू √3 इज इक्वल टू 3. लक्षात ठेवूया आपण हे, √3 इंटू √3 इज 3. बरोबर सर. म्हणजे किती झालं सांगा, 8 3 जा 24, 24 प्लस 2 26, हे 26 झाले प्लस 26.
देअरफॉर डेल्टा इज हे 0 पेक्षा मोठा आहे, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, बरोबर सर. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आणि डेल्टा जर 0 पेक्षा मोठा असेल तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. देअरफॉर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. मुळं जी आहेत ती वास्तव आणि असमान आहेत. मुळं जी आहेत ती वास्तव आणि असमान आहेत. लक्षात आलं. तर अशा प्रकारे सर ह्यामध्ये आपल्याला डेल्टाची किंमत जर 0 आली तर त्याच्या मुळं जी आहेत, मुळं म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स, ते कसे आहेत, वास्तव संख्या आहेत, समान आहेत, रियल आणि इक्वल. डेल्टाची किंमत प्लस आली, प्लस म्हणजे डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टाची व्हॅल्यू प्लस आली तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. जर डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. जर डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर रूट्स आर नॉट रियल. मुळं ही वास्तव संख्या नाहीत. हे मुळं वास्तव संख्या नाहीत म्हणजे कसं असतं सर, मायनसचं स्क्वेअर रूट निघत नाही. मायनसचं स्क्वेअर रूट निघत नाही. ते 11वी 12वीला गेल्यानंतर रूट ऑफ -1 इज इक्वल टू आय मानून ते पुढं सोडवता येतं. पण आत्ता त्याच्या जे रूट्स आहेत, त्याच्या ज्या एक्सच्या किमती आहेत त्या वास्तव संख्या नसतात. म्हणून डेल्टाची किंमत जर मायनस आली, इफ डेल्टा इज लेस दॅन 0 देन रूट्स आर नॉट रियल. मुळं ही वास्तव संख्या नसतात, एक्सच्या किमती या वास्तव संख्या नसतात. तर असं हे नेचर ऑफ रूट्स विषयी या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आहेत, ती आपण सोडवावीत. लक्षात घ्या. इथं जर बघितला तर ही डेल्टाची किंमत मायनस येते, मायनस येते म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0, जे रूट्स आर नॉट रियल. ही किंमत 40 आहे, प्लस आहे, प्लस आहे म्हणजे लक्षात घ्या डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, जे रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ह्याची जी मुळं आहेत याच्या ज्या एक्सच्या किमती आहेत त्या वास्तव संख्या आणि असमान आहेत. इथं डेल्टा इज इक्वल टू 0 आहे. जर डेल्टा 0 असेल तर नेचर ऑफ रूट कसं आहे, रियल अँड इक्वल. इथं एक्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वास्तव संख्या आणि समान असतात. एक्सच्या दोन्ही किमती समान असतात. इथे डेल्टा जर 0 आलं तर एक्सच्या दोन्ही किमती समान येतात. इथं पण डेल्टा 0 आहे, इथं पण एक्सच्या दोन किमती समान येणार, इक्वल, रियल अँड इक्वल. डेल्टा इज इक्वल टू 33, 33 म्हणजे प्लस, हिअर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. इथं म्हणायला लागेल रूट्स आर रियल अँड अनइक्वल. मुळं जी आहेत ती वास्तव आहेत आणि लक्षात घ्या असमान आहेत. इथं डेल्टा इज इक्वल टू मायनस रूट 33, मायनस मीन्स डेल्टा इज लेस दॅन 0, रूट्स आर नॉट रियल. ह्याच्या जे एमच्या किमती आहेत, व्हॅल्यूज ऑफ एम आर नॉट रियल, याच्यासारख्या वास्तव संख्या नाहीत. इथं डेल्टाची किंमत -59 आहे, -59 आहे, मायनस आहे म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0. देअरफॉर हिअर द व्हॅल्यूज ऑफ एक्स आर नॉट रियल, रूट्स आर नॉट रियल. इथं डेल्टा इज इक्वल टू 26 आहे म्हणजे प्लस आहे व्हॅल्यू, दॅट इज डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ह्याची जी मुळं आहेत ती वास्तव संख्या आहेत आणि असमान आहेत. डेल्टा याची 0 येणार आहे. डेल्टा 0 आहे म्हणजेच लक्षात घ्या रूट्स आर रियल अँड इक्वल, म्हणजे इथं एमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वास्तव संख्या आणि समान आहेत. इथं एमच्या येणाऱ्या दोन्ही किमती कशा येतील, समान येतील. तर हे जे आहे नेचर ऑफ रूट्स, एक 2 मार्काला 3 मार्काला एक्झाम्पल येतं. इथं जर आपण बघितलात तर ह्याला द व्हॅल्यूज ऑफ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हटले सर. डिस्क्रिमिनंट मीन्स व्हॉट, डी म्हणजे हेच काढायचं आहे सर. ह्याच्याचे दुसरं हेच एक्झाम्पल आहे सेम. ह्याच्यामध्ये सर तुम्हाला मी आणखीन एक एक्झाम्पल मी कुठलंही करतो सर, तर त्यातलं मला असं वाटतं मी हे करावं, कारण ह्याच्यामध्ये 2च आहेत. हे तुम्हाला रूटचं करता येईल, आत्ताच मी करून दिले, त्यामुळे हे देखील तुम्हाला मला होमवर्क देता येईल असं मला वाटतंय. लक्षात घ्या. ह्याला आपण होमवर्क 22 म्हणूया, काहीच नाही आहे. हे 23 आणि हे 24, हे एक्झाम्पल मी करतो. म्हणजे कुठलं बघा सर, इथे मी करत असताना मी एक्झाम्पल करेन प्रॉब्लेम सेट. सर प्रॉब्लेम सेट 2 मधलं तिसऱ्यातलं दुसरं करतो सर. काय एक्झाम्पल आहे बघा सर, 5m² - m इज इक्वल टू 0. 5m² - m इज इक्वल टू 0. बरोबर आहे का बघा सर.
मग आता हे इक्वेशन आपण लिहून घ्यायला लागेल. कसं लिहिणार? 5m² मायनस m म्हणजे सर -1m मायनस लक्षात घ्या 1m प्लस 0 इज इक्वल टू 0. Therefore am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. व्हॅल्यू ऑफ a किती आहे बघा सर? a लिहा, b लिहा, c लिहा, राईट. आणि मग काय लिहायचं आहे सर? डेल्टा लिहायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू डी म्हटलात तरी चालतंय. b² मायनस 4ac. यालाच डिस्क्रिमिनंट म्हणतात. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. मराठीमध्ये त्याला विवेचक म्हणतात. विवेचक मराठीमध्ये. याची किंमत लिहायची सर इथं. p ची व्हॅल्यू -4a आणि c. संपलं. याचं उत्तर आलं की संपलं सर. लक्षात घ्या. बघा बरं कसं होईल. इथेपर्यंत आपल्याला लिहायचं आहे. आपली जागा इथेपर्यंत आहे. a ची व्हॅल्यू किती आहे बघा सर? 5. b ची व्हॅल्यू -1. c ची व्हॅल्यू 0. b ची व्हॅल्यू -1. a ची व्हॅल्यू 5. c ची व्हॅल्यू 0. कसं होईल बघा सर? इट इज d इज इक्वल टू मायनसचा स्क्वेअर प्लस 1चा 1 मायनस हे c ची व्हॅल्यू 0 आहे सर. 0 इंटू एनिथिंग इज 0. 0 इंटू एनिथिंग. 0 इंटू एनिथिंग इज 0. 0 इंटू एनिथिंग इज 0. आणि 1 मायनस 0 इज 1. Therefore d इज इक्वल टू 1. आन्सर d इज इक्वल टू 1. लक्षात आलं का बघा सर? फक्त d ची व्हॅल्यू काढायची. तर नेचर ऑफ रूट्स वगैरे काही सांगायचं नाही. इथं नेचर फक्त व्हॅल्यू d ची काढायची. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. इझी अगदी एक्झाम्पल आहे सर. एकदम इझी एक्झाम्पल. ओके. तर ही सगळी होमवर्क आहे. मी तुम्हाला आज क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू झालेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला मी 24 होमवर्क दिलेले आहेत. अजून देणारे. ओके. आणि 2च मिनिटामध्ये आणखीन छोटी गणितं एकदम ABCच्या किमती काढा वगैरे अशी, तर ती पुस्तकामधली मी तुम्हाला गणितं देणार आहे. ओके. तर ही आज सगळी गणितं सर तुम्ही करायची आहेत. आज होमवर्क करायचं आहे. खूप काम आहे. 2-3 तास लागतील. व्यवस्थित लिहा आणि त्याची उत्तरं उद्याला तुम्हाला नोट्सच्या स्वरूपामध्ये मिळतील. थँक्यू. अजून एक 2-4 गणितं होमवर्कच्या आपण पाहणार आहोत. थँक्यू.